नमस्कार. नवीन व्हिडिओ सोबत पुन्हा तुमचे स्वागत. खारघर टू म्हैसूर या ट्रिपचा आज आमचा तिसरा दिवस. सकाळी उठून नाश्ता करून मँगलोर मधील रिसॉर्टचा निरोप घेऊन चेकआउट करत आम्ही म्हैसूरच्या दिशेने प्रवास चालू केला. 6 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो क्लब महिंद्रा गोल्डन लँडमार्क हॉटेल म्हैसूर या रिसॉर्टमध्ये. रिसॉर्टच्या प्रवेशद्वारापाशी वॉचमॅनने नाव व बुकिंगची स्थिती तपास करून आम्हाला रिसेप्शनच्या दिशेने गाडी नेण्यासाठी सांगितले. त्याप्रमाणे गाडी रिसेप्शन जवळ उभी करून सामान उतरून चेकिंगची फॉर्मॅलिटी करण्यासाठी रिसेप्शनमध्ये गेलो. त्यांनी आमचे स्वागत वेलकम ड्रिंक देऊन केले आणि थोड्या वेळातच आम्हाला आमचा रूम देण्यात आला. रिसॉर्टमध्ये 2 प्रकारचे रूम होते. त्यातील आमचा 1 BR असा रूम टाईप होता, ज्यामध्ये एक हॉल, एक बेडरूम आणि कॉमन वॉशरूम अशी रूमची रचना असते. आता व्हिडिओत दिसणारा हॉल होता आणि पुढे आल्यानंतर रूम मधील कॉमन वॉशरूम होते. त्याच्याच बाहेर सामान ठेवण्यासाठी जागा होते. बाथरूम हे नीट, क्लीन व सर्व गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या होत्या. त्याच्याच पुढे गेल्यावर रूम मधील बेडरूम होता, जिथे चेअर, टी टेबल, डबल बेड, साईड टेबल, वॉलड्रॉप, टीव्ही, AC अशा गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या होत्या. रूमला एक अटॅच बाल्कनी पण होती, जिथे 2 खुर्च्या, टेबल व कपडे सुकवण्यासाठी जागा होती. त्याचबरोबर आता व्हिडिओत दिसणारा सुंदर अशा व्ह्यूचा आनंद पण आपण इथे बसून घेऊ शकतो. रिसॉर्टमध्ये खुला परिसर भरपूर असून हिरवगार झाडांनी रिसॉर्ट भरलेले होते. त्यामुळे वातावरण पण खूप थंडच असे जाणवत होते. ह्या रिसॉर्टला आम्ही मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये भेट दिली होती, तरी सुद्धा उन्हाळा हा आम्हाला जाणवत नव्हता. रिसॉर्टमध्ये आत येतच एक रस्ता रिसेप्शनच्या दिशेने जातो. तो डाव्या बाजूचा रस्ता रिसॉर्टमध्ये असलेल्या सेलिब्रेशन हॉलकडे जातो, जिथे आपण 100 ते 150 लोकांना बोलून काही समारंभ साजरे करू शकता असा हॉल आहे. हॉलच्याच मागच्या बाजूला हॉलसाठी आवश्यक असलेले वॉशरूमची जागा आहे व पुढच्या बाजूला बॅडमिंटन व बास्केटबॉल असे गेम खेळता येईल असे ग्राउंड सुद्धा आहे. तिथून पुढे रिसेप्शनच्या दिशेने आलो तर EV गाड्यांना चार्जिंग करण्यासाठी चार्जिंग पॉइंट आहे व पार्किंग सुद्धा त्याच एरियात केली जाते. आता व्हिडिओत दिसलेला हा रिसेप्शनचा बाजूचा एरिया आहे, जिथे तुम्ही दिवसभर रिसॉर्टमध्ये काय काय ऍक्टिव्हिटी करू शकता त्याचा फळा लावलेला असतो. तिथून बाजूने आत गेल्यावर उजव्या बाजूला रिसॉर्टमधील स्पा आहे, तर डाव्या बाजूला इनडोअर गेम व स्विमिंग पूल आहे. आता व्हिडिओत दिसत असलेले रिसॉर्टमधील स्पाचा एरिया आहे, जिथे तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन स्पाचा आनंद घेऊ शकता. खालच्या बाजूला आल्यावर स्विमिंग पूल व इनडोअर गेमची जागा म्हणजेच हॅपी हब. त्याच्याच बाहेर लहान मुलांना खेळण्यासाठी स्लाइड, झोका असे छोट्या छोट्या गोष्टी होत्या. तर हॅपी हब मध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच वेगवेगळे खेळ खेळता येईल अशी व्यवस्था आहे, ज्यामध्ये काही खेळ खेळण्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतात तर काही मोफत आहे. रिसेप्शनच्या डाव्या बाजूला रिसॉर्टमधील बार आणि रेस्टॉरंट आहे. आता व्हिडिओत दिसत असलेले रिसॉर्टमधील बार आहे, जिथे स्नोकर खेळण्यासाठी पण जागा आहे. त्याच्या बाजूला असलेल्या रेस्टॉरंटमध्ये ब्रेकफास्ट, लंच, डिनर या तिन्ही टायमिंगला तुम्हाला आलाकाटा व बुफेचा आनंद घेता येतो. बुफेसाठी वेगवेगळे पॅकेज उपलब्ध आहे. रेस्टॉरंटमध्ये 30 ते 40 लोक आरामात बसू शकतील अशी व्यवस्था आहे. तुम्हाला जर या रिसॉर्टला भेट द्यायची असेल तर विमान, रेल्वे, रस्ता असे तिन्ही पर्याय उपलब्ध आहे. विमानतळ हे 18 किलोमीटरवर असून सर्वात जवळचे विमानतळ म्हैसूर विमानतळ आहे, ज्याला मंदकली विमानतळ म्हणून पण ओळखले जाते. तर सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन म्हैसूर जंक्शन आहे. स्टेशन पासून 4 ते 5 किलोमीटरवरच रिसॉर्ट आहे. सिटी सेंटर पासून
5 ते 6 किलोमीटरवरच हे रिसॉर्ट असल्यामुळे बसने आल्यावर तुम्ही रिसॉर्टपर्यंत रिक्षाने पोहोचू शकता किंवा आपल्या स्वतःच्या गाडीने येऊ शकता. आत्ता व्हिडिओत दिसत असलेला ह्या ठिकाणी रिसॉर्टमधील स्टुडिओ रूम आहे, जिथे कमीत कमी 3 लोक राहू शकतील अशी व्यवस्था आहे. रूममध्ये येतच डाव्या बाजूला रूममधील वॉशरूम आहे, तर उजव्या बाजूला वॉर्डरोब व सामान ठेवण्यासाठी जागा आहे. पुढे गेले की टी मेकर, टीव्ही, टेबल, खुर्ची अशा गोष्टी आहे व रूममध्ये डबल साईज बेड आहे. त्याचबरोबर सोफा कम बेड पण आहे व रूमला अटॅच बाल्कनी सुद्धा आहे, जिथे 2 खुर्च्या, टी टेबल व कपडे सुकवण्यासाठी एक स्टँड ठेवलेला आहे. आता व्हिडिओमध्ये दिसत असलेला हा स्टुडिओ रूम एरिया आहे, जो डबल मजली आहे. जागजागी रिसॉर्टमध्ये असेच बऱ्याचशा ठिकाणी झोके लावलेले दिसून येतात व निसर्गाच्या सानिध्यात बसण्यासाठी बऱ्याचशा ठिकाणी जागजागी व्यवस्था केलेली आपल्याला दिसून येते. आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. धन्यवाद.